ब्रेकनंतर बातम्यांचा घेणार आहोत सुपरफास्ट आढावा। मराठा क्रांती मोर्चाच्या जनजागरणासाठी नांदेडमध्ये आज मोटरसायकल रॅली काढण्यात आली। येत्या 9 ऑगस्टला मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चा काढला जाईल। या मोर्चाची लोकांना माहिती मिळावी यासाठी ही रॅली आयोजित करण्यात आली। शहरातील वामननगरपासून हडकोपर्यंत ही रॅली काढली गेली। नागपूरच्या आरबीआय चौकात एका वाहतूक पोलिसाला बाईकस्वारानं मारहाण केली आहे। हेल्मेट न घालता हा बाईकस्वार गाडी चालवत असल्यामुळे पोलिसांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला। यावेळी त्यानं गाडी न थांबवता पळून जाण्याच्या नादात पोलिसाच्याच पायावरती गाडी चढवली। यानंतर जेव्हा पोलिसांनी चालकाला पकडलं त्यावेळी त्यानं पोलिसावरतीच हात उगारल्याची माहिती आहे। सध्या चालकाला ताब्यात घेतलेलं असून त्याची चौकशी सुरू आहे। नाशिक शहरात अर्ध्या तासाच्या अंतरातच 2 ठिकाणी सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्यात। हिरावाडी आणि मुंबई नाका परिसरात सकाळी 7 ते 7:30च्या दरम्यान एकाच वेळेला सोनसाखळीची चोरी झाली। पंचवटीच्या हिरावाडी भागातनं कुसुम मंडलिक या महिला पायी जात होत्या। त्यावेळी त्यांच्या गळ्यातली 2.5 तोळ्याची सोन्याची पोत हिसकावून चोर पसार झाले। तर त्याच्या अर्ध्या तासानंतरच मुंबई नाका परिसरात कालिका मंदिरात दर्शन घेण्यासाठी जाणाऱ्या माधुरी देशपांडे यांच्या गळ्यातलं 3 तोळ्याचं मंगळसूत्र चोरट्यांनी लंपास केलं। साताऱ्यामध्ये लग्नाचा आमिष दाखवून 15 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे। आरोपी संदीप देशमुख याला मेढा पोलिसांनी अटक केली आहे। तक्रारीनुसार आरोपीनं लग्नाचा आमिष देऊन 15 वर्षांच्या मुलीवरती अनेकदा बलात्कार केला। पीडित मुलगी गरोदर राहून तिनं एका बाळाला जन्मही दिला। मेढाच्या तहसीलदारांना हे प्रकरण समजल्यावर त्यांनी पीडित मुलीकडे विचारपूस केली आणि तिच्या तक्रारीनंतर या आरोपीला अटक करण्यात आली आहे। कोल्हापुरात रत्नाकर बँकेचे एटीएम फोडून त्यातून 8.5 लाख रुपयांची चोरी झाली आहे। कोल्हापुरातल्या मुक्तसैनिक वसाहत भागात ही रत्नाकर बँक आहे। एटीएम भरवस्तीत असल्यामुळे बँकेने या ठिकाणी सुरक्षा रक्षक नेमला नव्हता। त्याचाच फायदा घेत चोरट्यांनी कटरच्या साहाय्याने एटीएम फोडून 8,50,000 चोरून दिले। शाहूपुरी पोलिसात या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे आणि आता चोरट्यांना शोधण्याचं मोठं आव्हान आहे। परभणीतल्या गंगाखेडमध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेनं पीक विमा न घेता बँकेचं शटर बंद ठेवल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला। मात्र तरीही बँक आणि प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांचा आहे। राज्य सरकारनं पीक विमा भरण्याची मुदत वाढवलेली असूनही बँकांकडून होणाऱ्या मनमानी कारभाराचा फटका अनेक भागातल्या शेतकऱ्यांना बसतोय। सायन पनवेल महामार्गावरच्या कामोठेजवळ अजूनही रस्त्याचं काम अपूर्ण असल्यानं मनसेनं आंदोलन छेडण्याचा इशारा दिलाय। अपूर्ण रस्त्यामुळे प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय तर अनेकांचे बळी देखील गेलेत। 4 वर्षांपूर्वी सायन पनवेल महामार्गाचं काम पूर्ण झालं, मात्र आजवर कामोठ्याजवळचा वाशीकडे जाणारा रस्ता अपूर्णच आहे। पुणेकरांच्या सुरक्षिततेसाठी तैनात असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांची निवासस्थानं ही अडगळीमध्ये त्यांची अवस्था खूप वाईट झालेली आहे। एसीपी आणि डीसीपी दर्जाच्या अधिकाऱ्यांची शिवाजीनगर इथे वसाहत आहे, मात्र गडकी, छप्पर, पिण्याच्या पाण्याची असुविधा अशा अनेक समस्यांना या ठिकाणी तोंड द्यावं लागतंय। या समस्यांकडे बांधकाम मंत्री आणि ज्यांच्याकडे गृह खातं आहे त्या मुख्यमंत्र्यांनीही लक्ष द्यावं अशी मागणी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या गृहिणींनी केली आहे। शिक्षकाची अचानक बदली झाल्यानं संतापलेल्या विद्यार्थी आणि पालकांनी चक्क शाळेलाच कुलूप ठोकून इतर शिक्षकांना कोंडून ठेवला। सातारा जिल्ह्यातल्या जिंती गावातला हा प्रकार आहे। पाटण तालुक्यातल्या जिंती गावात रयत शिक्षण संस्थेची शाळा आहे। या ठिकाणचे शिक्षक चंद्रहार सानप यांची बदली करून त्यांना सोलापुरात पाठवण्यात आलं। सानप सरांच्या शिकवण्याच्या पद्धतीमुळे इथल्या दुर्गम भागातले विद्यार्थी आणि पालक सुद्धा खुश होते, मात्र त्यांची विनाकारण बदली केल्यामुळे चक्क शाळेला कुलूप ठेवून पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी आपला निषेध व्यक्त केला। मराठवाड्यात यंदा समाधानकारक पाऊस झालेला असला तरी विदर्भाला मात्र पावसानं ओढ दिली आहे। दरवर्षी जुलै महिन्यापर्यंत विदर्भातली धरणं भरलेली असायची, मात्र यंदा विदर्भाच्या 11ही जिल्ह्यात कमी पाऊस पडलाय। बुलढाणा जिल्ह्यातल्या 81 धरणांपैकी 29 धरणांमधला जलसाठा हा 0 पातळीवर आहे। मागच्या वर्षीच्या तुलनेत अनेक ठिकाणी निम्मा किंवा त्यापेक्षाही कमी पाऊस पडलाय।